नित्य स्वामी दर्शन 4 सप्टेंबर. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, सद्गुणांची कास धरली की मन आनंदाने स्वतःशीच गिरकी घेते. हे सद्गुण मानवी मनाला प्रसन्न तर करतातच, परंतु मन सदैव चैतन्याच्या चांदण्यात अक्षरशः न्हाऊन निघते. मग एक लक्षात घ्या की सद्गुणांची कस धरायला आणि सद्गुणांची पूजा करायला एक नवा पैसासुद्धा खर्च करायला लागत नाही. त्यासाठी एकच करावे लागते, कुणाचीही निंदा करण्यासाठी जिभेचा वापर करायचा नाही. दुसऱ्याच्या धनाची कधी अभिलाषा धरायची नाही. परस्त्रीकडे वाकड्या नजरेने लाळ वाळत बघायचे नाही आणि कुणालाही यातना होतील असे चुकूनही बोलायचे नाही. एकदा मन अभिलाषेपासून मोकळे झाले की स्वामींचे नाम आपोआपच मनात घुमायला लागते. मन सद्गुणांनी एकदा का व्यापले की स्वामींच्या प्राप्तीसाठी कसलेही कष्ट पडत नाहीत. फक्त विश्वास आणि अखंड प्रेम आपल्याला स्वामी सहवास मिळवून देते. काम करताना, एका जागी स्वस्थ बसलेले असताना, झोपेतसुद्धा मनाला जर सवय लावली की फक्त स्वामींच्या नामाचा जप करायचा, तर आयुष्यभर केवळ आनंदच पाझरत राहील. एक लक्षात घ्या, आपण आपल्या साधकावस्थेत शिल्पकार असतो. एकदा का सर्व प्रकारच्या आशा ज्या मनात ठाण मांडून बसलेल्या असतात त्यांचे विसर्जन केले की निराशेचा खेळ आपोआप संपतो. एकदा का आशा निराशेचा खेळ संपुष्टात आला की मग मन स्वामी विचारांनी भरून जाते. ही अवस्था आपली आपणच प्राप्त करायची असते. ही मानसिक अवस्था आपल्याला स्वामींच्या निकट नेते. तेव्हाच आनंदाचा खरा अर्थ कळतो. माझ्या देहाचे काहीही हो, माझे मन स्वामी चरणांशी लीन झालेले आहे, ही भावना माणसाला स्वामींचे दर्शन निश्चितपणे घडवते. तुम्हाला मी एक सांगतो की रोज सकाळ संध्याकाळ स्वामींपुढे निरांजन लावून फक्त एवढेच म्हणावे की स्वामी, माझ्या चित्तात फक्त तुमचीच पावले उमटलेली आहेत. मी त्या पावलांची नित्य पूजा करतो. तुम्ही माझ्याबरोबर आहात हा विश्वास मला खूप आनंद देऊन जातो. मी तुमच्या सहवासात खूप सुखी आहे. मला काहीही कमी नाही. मी एवढेच म्हणतो की स्वामी सतत माझ्याबरोबर आहेत. मी कशाची काळजी करायची? मी तर भयमुक्त आयुष्य जगतो आहे. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.